एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नागपूर शहरातील हजारो दलित महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मानले आभार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंददादा चंदनशिवे यांच्या पुढाकारातून महिलांनी फटाक्याची आतिषबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष केला। प्रबुद्ध भारत चौक, मिलिंद नगर, बुधवारपेठ, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी दिनांक 28/6/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करीत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्याबद्दल बुधवारपेठ, मिलिंद नगर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर, मातंग वस्ती, भगवती मंदिर परिसर, वीर फकीरा चौक, मोठे वस्ती, साठेचाळ, सम्राट चौक व प्रभाकर वस्ती या परिसरातील महिलांनी सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते आनंददादा चंदनशिवे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र फटाक्याची आतिषबाजी करून व मिठाई वाटून जल्लोष कार्यक्रम सोलापूर महानगरपालिका गटनेते आनंददादा चंदनशिवे यांच्या पुढाकारातून संपन्न केला। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महिलांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आला। यानंतर महिलांनी एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला व फटाक्याची आतिषबाजी करून महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महिलांच्या सन्मानार्थ केलेल्या कार्याचा गौरव करून जल्लोष साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते आनंददादा चंदनशिवे व सूत्रसंचालन आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत अप्पा जाधव यांनी व्यक्त केले। अजितदादा तुम आगे बढ़ो, अजितदादा पवार साहब तुम आगे बढ़ो। महिला के सम्मान में, महिला के सम्मान में, महिला के सम्मान में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं